मी डीएड असल्यामुळे 5वी ते 8वी पर्यंत शिकवतो. यावर्षी पहिल्यांदाच 9वीला आलेलो. तिची खंत होती, ती खंत दूर करण्यासाठी म्हणून एक खूप महत्वाचं कारण होतं की पीएचडीचा अभ्यास खूप मोठा होता, पण तरी सुद्धा ते ऍप सुरू करायचं, त्यामध्ये काहीतरी का पूर्ण नाही झालं ते काम, पण ते काहीतरी करायचं, ते पुढे न्यायचं, याच्यासाठी खास या विद्यार्थ्यांसाठी मी तो ऍपचा सगळा खटाटोप सगळा उद्योग केला. खूप मोठं 50%पेक्षा जास्त मोठं कारण माझे हे विद्यार्थी आहेत. मी खूप चांगलं, खूप विशेष असं नातं आहे यांच्यासोबत माझं. ते माझ्या वर्गामध्ये माझ्या 2 सहकार्यांची मुलं, कुठले मंगेश कुठले, की ज्यांना मी शाळेमध्ये येण्याच्या आधीपासून त्यांचे शाळेमध्ये असलेले कष्ट पाहिलेले आहेत. आणि सगळ्यात जास्त माझा अन्याय त्याच तिघांवरती होतो, प्रामाणिकपणे सांगतो. इयत्ता 5वीचा तो जो काळ होता वर्गामध्ये, आता 15 वर्ष झाली, सतत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्ट चालूच असते, पण जेव्हा मी वर्गामध्ये उभा राहिलो, एक आठवडा 1.5 आठवडा पूर्ण आला, त्याने विचारलं की वर्गामध्ये सेक्रेटरी करायचे, कोणाला उभं करायचं? मुलांनी सांगितलं शार्दूलला, मुलींनी सांगितलं गौरंगीला. मी पुन्हा 1.5 आठवडा नाही, यांना नाही, यांना नंतर. सोबत खूप छान अशी नाती जुळत गेली. मला ती आठवते, स्नेहल, ती छोटी डान्स करणारी मुलगी, अशी 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 करून ती रडतानाची मुलगी, ती समीप श्रुती, जुळे भाऊ बहीण, खूप गोड लहान लहान बाहुले आले होते माझ्याकडे सगळे. वेदांत आणि ओम एका बेंचवर बसायचे, म्हणजे मारामारी पाहिली आहे ना मी लहानपणीची. वेदांत एक दिवस बेंचवर बसून त्याला खाली बोकलून काढत होता आणि मी वर्गामध्ये एंट्री केली होती. आमच्या बिल्डिंग मध्ये राहणारी आर्या स्वतःच म्हणजे स्वतःच त्या पायरीवर पडून स्वतःच हात मोडून घेणारा माणूस, वर्गामध्ये कुठे छोट्या साईडला कोपऱ्यामध्ये बसणारा आपला स्कॉलरशिपचा आपल्याला आलेला, मला सगळ्यांची नावं नाही लगेच आठवत. मला ही सानिका वर्गामध्ये नव्हती, पण सानिकाकडे मी नेहमी म्हणजे क्रिकेट टीम मधला राहुल द्रविड जसा असतो तसं मी तिला पाहिलेलं. म्हणजे हा, येस, तिच्यावरची एक भिस्त आहे, तिच्यावरची एक खात्री आहे. तिला वर्ग शिक्षक कधीच नव्हतं, पण तशा पद्धतीने पाहिले. मला खूप खूप छान आठवणी आहेत या बॅचच्या, या विद्यार्थ्यांच्या. त्यामध्ये बॅचमध्ये अनेक विद्यार्थी बदलत गेले, काही नवीन आल्या विद्यार्थ्यांशी छान असं कनेक्शन, त्यांच्या पालकांसोबतचं नातं निर्माण झालं. पण हे जे काही सगळे अनुभव होते ते खूप छान होते. आज तुम्हाला इथे पाहताना, तुम्ही सगळेजण जे काही भावना व्यक्त करत होतात, ते सगळं पाहत असताना जाणवत होतं की तुम्ही खूप छान पद्धतीने एक ग्रुप तुमचा छान तयार झालेला आहे. आणि खूप वेळ घेणार नाही, शेवटचा फक्त एक मुद्दा, मी डायरेक्ट शेवटच्या मुद्द्याकडे होतो, कारण बोलत राहिलो तर शेवटी शिक्षक आहे, त्या 2 तास बसवलंय विद्यार्थ्यांसारखं. असं वाटलं सर तुम्ही 2 तास आम्हाला बसवायचे ना सुट्ट्यांच्या मध्ये, आज आम्ही तुम्हाला बसवणार. पण एक शेवटची अपेक्षा व्यक्त करतो, आशा व्यक्त करतो की आणखी काही वर्षांच्या नंतर या शाळेमध्ये एक कर्तृत्ववान माझे विद्यार्थी म्हणून तुम्ही यावं आणि तुमच्यासाठी रेड कार्पेट अंथरून तुमच्या समोर आजच्या कार्यक्रमात खूप भावनिक झरे पाहिले तुम्ही. ते रोज आम्ही शाळेमध्ये अनुभवतो, ते ईश्वराने आम्हाला दिलेली एक संधी आहे. तुम्ही सर्व पालक घरी आपली 2 मुलं त्यांच्याशी अटॅचमेंट जोडलेली असते. आता बाईंनी सांगितलं तसं त्यांची 32 वर्ष, माझी 22 वर्ष. याच्यामध्ये इतक्या मुलांशी अटॅचमेंट होते की ती सगळी मुलं एकतर आम्हाला आमचीच वाटायला लागतात शाळेत आल्यावर. त्यामुळे त्यांच्यापासून डिसअटॅचमेंट करायला खूप वेळा कठोर व्हावं लागतं. म्हणजे बर्गे सर, डिसअटॅचमेंट शब्द कसा आहे मला माहित नाही, पण मुलांपासून दूर जावं वाटतं. म्हणजे शार्दूल मगाशी माझ्याकडे आला तसं खूप मुलांना पण वाटत असणार स्कॉलरशिपच्या वेळी त्यांना अपयश थोडं आलं म्हणून. पण खरं तर तो त्यांचा पार्ट नव्हताच, किंवा मी त्यांच्याशी बोलायचं टाळायचं असं नव्हतं. असं मी प्रत्येक बॅच बरोबर करतो. ते माझ्याकडून गेले की मी त्यांच्याबरोबर बोलायचं थोडं कमी करतो, कारण माझीच त्यांच्याशी अटॅचमेंट अशी झालेली असते की ते रडतात तशी माझी स्थिती चालू असते. मग त्यानंतर मी सोडून देतो की नाही. आणि माझ्या मताने असं असतं की त्यांनी दुसऱ्या शिक्षकांशी मॅच झालं पाहिजे, माझ्यातून बाहेर आलं पाहिजे.
मी पण त्यांच्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतो, तसं त्यांनी माझ्यातून बाहेर जायला पाहिजे. तर तुमची मुलांची काहीच चूक नसते, ती आमच्या स्वभावाचा दोष असं समजा. आणि राहिला प्रश्न, तुम्ही 10वीला आहात, मला माहिती की तुम्ही प्रत्येक जण आतापर्यंत ठरवलं नसेल तरी आज तरी ठरवाल की मला काहीतरी सर्वोत्तम करायचं, मग ते कुठल्याही क्षेत्रातलं असेल. सरांनी तुमच्या पुढे आव्हान ठेवलं की आम्हाला एक दिवस संधी मिळाली पाहिजे की रेड कार्पेट ठेवायचं आणि तुम्ही तुमचं इथं स्वागत करायचं. तुम्ही जेव्हा जेव्हा याल तेव्हा तुमच्या यशाच्या, तुमच्या प्रगतीच्या, तुमच्या आयुष्याच्या सगळ्या गोष्टी ऐकण्याची आम्हाला खूप उत्सुकता असते. आणि त्यावेळी कवितेत जसं म्हटलेलं असते की पाठीवर हात ठेवून नुसतं लढ म्हणा, तर आमची पण भूमिका तशीच असते की तुम्हाला लढायलाच सांगायचं असतं, की तुम्हाला सतत पुढे जायचं. कुठल्याही क्षणाला तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता आणि आम्ही तुम्हाला मार्गदर्शनासाठी कायम तत्परच असू. त्यामुळे मनात कधीच कुठलं आडीक न ठेवता आपल्या शिक्षकांशी, आपल्या ज्याप्रमाणे आई वडिलांशी संपर्क ठेवता तसं तुम्ही नेहमी संपर्क ठेवत जा. तुम्हाला सर्वांना तुमच्या भावी आयुष्यासाठी आणि 10वीच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. काय बोलावं ते कळत नाहीये, कारण लक्षात राहणारी ही बॅच आहे की नेहमी दरवर्षी 10वीचा सेंड ऑफ होतो त्यावेळेस ती मुलं, त्यावेळेस आम्ही पण त्या ठिकाणी असतो. पण 5वी पासूनच्या वर्ग शिक्षकांना त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना इथं बोलून जो काही सन्मान केला तुम्ही, त्याबद्दल सगळ्यांच्या वतीने म्हणजे पहिल्यांदा मी शतशः होईल की ज्यांच्यापासून तुम्ही प्रेरणा घेतली, म्हणजे त्यांनी सांगितलं पण ते अंमलात आणण्यासाठी तुमचं सगळ्यांचं सहकार्य त्यांना मिळालेलं. त्यामुळे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. माझा 6वी अ चा वर्ग, मग ती छोटी मुलं सगळी आत्ताही डोळ्यासमोर येतात. ती मुलं त्यावेळेसच मी त्यांना एकदा एक फक्त सांगितलेलं होतं की आपण अतुकडीत आहोत, त्यामुळे आपण आपलं स्टँडर्ड जे आहे ते घसरू द्यायचं नाही कधी. हे माझं कायम त्यांना वाक्य असायचं. म्हणजे काय की चांगलं बघायला शिका, एक ध्येय पण आपलं उच्च असलं पाहिजे, म्हणजे त्या दृष्टीने आपली वाटचाल सुरू होते. तर तुमच्यापुढे अजून एक असं आव्हान असणार आहे की आता अगदी काय म्हणतात ते एक सुवर्ण संधी आहे की बर्गे सर तुम्हाला वर्ग शिक्षक आलेले आहेत आणि बर्गे सरांच्या मुलाचं रेकॉर्ड तुम्हाला मोडायचं. आणि हे मी तुम्हाला 6वीलाच आव्हान दिलेलं होतं की बर्गे सरांचा मुलगा जो आहे वेदांत, तर त्यांनी आत्तापर्यंत संपूर्ण जे बोर्डात आलेले विद्यार्थी आहेत तर सगळ्यात जास्त मार्क वेदांत मिळवलेले आहेत. आणि वेदांतला सुद्धा मी क्लास टीचर होते, त्यामुळं ती पहिली बॅच आणि ही दुसरी बॅच. तर आता वेदांतचं रेकॉर्ड म्हणजे सगळ्यांच्याच मुलाचं रेकॉर्ड मोडण्याचं आव्हान, म्हणजे आम्ही एक प्रशिक्षण घेतलेलं आहे की आव्हान द्यायचं आहे मुलांना. तर हे एक आव्हान तुमच्यासमोर आहे की ते रेकॉर्ड तुम्हाला मोडायचं आहे. सरांनी दिलेलंच तुम्हाला की 90+ सगळा वर्ग झाला पाहिजे, तर त्याच्यामध्ये वेदांतचं रेकॉर्ड मोडायचं आहे. हा एक तुमच्या पुढं आव्हान असणार आहे सगळ्यांच्या समोर. आज हा जो कार्यक्रम घेतलेला आहे तो खूप चांगला झाला. म्हणजे कसं की मनातले मुलांचे एकमेकांबद्दलचे गैरसमज सुद्धा दूर झालेले आहेत आणि एका स्वच्छ मनाने तुम्ही सगळेजण आता अभ्यासाला लागणार आहात. आणि सगळ्यांना पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि परत आमच्यासाठी हा कार्यक्रम केला म्हणून परत एकदा धन्यवाद. वाटत नाही कुठल्या पालकांना अशी फार गडबड आहे एवढा. जसं बाटेबाई म्हणाल्या की संपूर्ण करिअरमध्ये असं कधी कार्यक्रम बघितलं नाही. तुम्ही पण मला वाटते तुमच्या शालेय जीवनात कधी पालकांनी असा एवढा भाऊक कार्यक्रम पाहिला असेल. शेवट दिवशी तुम्ही फार फार तर बोलला असाल, थोडे डोळे वगैरे केले असतील, पण हा इतका मजेशीर कार्यक्रम म्हणजे सगळंच कॉम्बिनेशन आहे. म्हणजे इमोशन्स आहेत, आपण बघितलं खाली ॲक्शन झाले, कॉमेडी झाली, सगळं झालं. मला ना मी जेव्हा आता बोलतोय ना तेव्हा वेगवेगळ्या भूमिकांमधून बोलेल. तुम्ही समजायचं मी कुठल्या भूमिकेतून बोलते त्यात. तर मुलं बघा इथं मैत्रीबद्दल खूप बोलली, तर आमच्या गाण्याची थीम पण मैत्री होती संपूर्ण. आम्ही जेव्हा मीटिंगमध्ये आम्ही हा मैत्रीची थीम किंवा आमच्या मुलांना तर खूपच जीव त्याच्यामध्ये. कारण का ना जसं मुलं म्हणतात की मी पहिली 5-10 मिनटं बोलत असून प्रत्येक वेगवेगळ्या विषयावरती, त्यात बऱ्याच वेळा मैत्रीबद्दल बोललोय मी. आपण पण जी मोठी माणसं आहे त्यांना पण व्यक्त व्हायला हवं असतं, कोणीतरी जवळचं कोणी. मी जेव्हा शाळेत होतो ना तेव्हा मला पण माझ्या मैत्रिणीची ओढ वाटायचं. जसं या मुलांना आता ते इतकं फ्रँकली बोलतात, ते मी त्यांना सांगितलंय की मला माझ्या वर्गामध्ये मुलांची आणि मुलींची वेगळी ओढ नको आहे.
मुला मुलींनी एकत्र डबा खायला पाहिजे. कारण काय माहिती का, हा जो न्यूनगंड नंतर उद्भवतो ना, तो लग्नानंतर पण दिसतो आपल्याला, की आपण नवरा बायको एकमेकांशी व्यवस्थित बोलत नाही. तर का बोलत नाही, ते शाळेत असताना आम्ही किती मुलींशी नाही बोललो. ते कसं बोलायचं, कसं व्यक्त व्हायचं, डिसेंटली कसं वागायचं, राग आला तर त्या मुलीला काय सांगायचं, हे मला तेव्हा कळलं नव्हतं. सुदैवाने माझ्या आयुष्यामध्ये अनेक मित्रमैत्रिणी येऊन गेले की त्यांनी माझ्या स्वतःच्या व्यक्तिमत्वात बदल घडवून दिले. आणि म्हणून मी हे सगळं माझ्या या मुलामुलींना सांगत असतोय. प्रत्येक गोष्ट की जी मला नाही मिळाली ती माझ्या मुलामुलींना कळावी, म्हणून मी बिंदा सांगायचं त्यांना ती गोष्ट. लोग क्या सोचेंगे ये अगर हम सोचेंगे तो फिर लोग क्या सोचेंगे. मी त्याने हे सांगितलंय, तुमच्या मनाला जे वाटतं ते करा, पण अशी गोष्ट करू नका जी केल्यानंतर तुम्हाला सारखी त्याचे टोचणी राहील, रात्री झोप लागणार नाही, अशी गोष्ट कधी करायची नाही. स्वतःशी प्रामाणिक राहा, सत्सद बुद्धीला ज्या गोष्टी पटतील त्या करायच्या, हे त्यांना सांगितलं. मुलाने मी सांगत नाही कधी ती व्यायाम करा. त्यांनी जसं मला अजून आठवते, मोहक बर्वेची बॅच आहे. मला वाटतं वेदांच्या बॅचचा तो मोहक बर्वे, सगळ्या शिक्षकांना माहिती आहे मोहक बर्वे. तो आता एका शाळेमध्ये ट्रेनर आहे. मी मुलाने हे पण सांगतो की माझे जिमचा ट्रेनर माझा विद्यार्थी आहे. माझं सरांना माहिती आहे माझा टेनिसचा ट्रेनर माझा विद्यार्थी आहे. म्हणजे बघा, वेगवेगळे क्षेत्र आहेत, त्याच्यामध्ये आम्हाला अशी मुलं भेटतात की ते आज माझे गुरु आहेत. मला कधीच काही वाटलं नाही की त्या मी गुरुंना सर गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर. तो 10 वेळा म्हणतो सर मला प्रवीण नावाने हाक मारा, पण मी त्याला सरच म्हणणार आहे कारण त्याचा तो मान आहे. तर ह्या गोष्टींना माझ्या मुलांना मी नेहमी शिकवलं की तुम्ही रिलेशनशिपमध्ये कशा व्यवस्थित गोष्टी करतो. मित्र असो, मैत्रीण असो, आई वडील असो, तर व्यक्त व्हा. तर आज इतकं छान व्यक्त झालं तुम्हाला ना, तर क्रेडिट गोज टू यू. तुम्ही इतकं छान, म्हणजे त्यात व्हरायटी जेवढी कार्यक्रमामध्ये 1.5, 2, 3 तास कार्यक्रम चालावा आणि कुणाला उठ वाटत नाही ना, तर त्याला म्हणायचं कार्यक्रमाचा दर्जा आहे या कार्यक्रमाचा. तो यांनी खूप छान आणि व्हरायटी ठेवली, त्याबद्दल तुमचे आभार मंगे सर आणि सगळ्या पालकांची ज्यांनी इथं हा कार्यक्रमाचे नियोजन केलं. हेल्थ झाली पाहिजे. हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट, बट ॲट द सेम टाइम नॉट ओनली फिजिकल हेल्थ आय एम टॉकिंग अबाउट. फक्त शारीरिक नाहीये, तर सामाजिक हेल्थ. बरोबर आहे की नाही, की आपल्या आजूबाजूला आपल्याला भटकवणारे, बिघडवणारे असे लोक असतात, पण आपण ट्रॅकवरती राहायचंय. आता आपण समाजामध्ये बघतो बघा, काय काय वेगवेगळ्या गोष्टी चालल्यात. तर पालकांना एक नम्र निवेदन आहे, तुम्ही तुमची मतं त्यांच्यावरती लादू नका. मी माझ्या मुलांना हे शिकवलंय, तुम्ही कुठल्या धर्माचे, जातीचे, पंथाचे, भाषेचे असाल ना, तर तुम्ही पहिल्यांदा मानव आहात. मी माझ्या मुलांमध्ये कधी असा फरक केला नाहीये. मी कुठल्याही मुलामध्ये या धर्माचा आहे, त्या जातीचा आहे, त्या भाषेचा आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे, मी असा भेदभाव केला नाही. तुम्ही पण त्यांना करायला लावू नका. तुम्ही तुमची मतं त्यांच्यावर लादू नका. मी जास्त लोकांपर्यंत जाऊन सांगू शकत नाही ही गोष्ट, पण तुम्हाला सांगू शकतो हक्काने की तुम्ही, मग ते धार्मिक असू देत आणखी भाषिक असू देत, त्यांना त्यांचे प्रश्न सोडवू द्या. तेवढी ती मोठी आहेत आता, आणि तुम्हालाही कळेल ती किती मोठी आहे. त्यामुळं ना तुम्ही त्यांना डॉमिनेट नका करू, त्यांना व्यक्त होऊ द्या. एक साधी गोष्ट करा जी मी माझ्या घरामध्ये केली आहे, की मी माझ्या मुलाशी खूप बोलतो. तुम्ही पण तुमच्या मुलांशी बोला. मला अगदी नंतर माझ्या चुका कळाल्या की का नाही, शक्यतो शारीरिक शिक्षा नाही करायची, म्हणून मी कधी कधी ह्या अशा गोष्टी पण केल्या. मला तसं खूप वाईट वाटते. तुला सानिका, दीक्षा, तुम्ही सगळ्यात जणी इतक्या बोललात ना की तुम्ही आमच्याशी का बोलत नव्हतं त्यावेळेस, तर तुम्हाला खोटं वाटेल, पण तो क्षण ना, तो दिवस जेव्हा मी तुमच्यापासून लांब राहायचो ना, तर मला स्वतःला खूप त्रास होत होता. तुम्हाला माहिती आहे माझं तुमच्यावर किती प्रेम आहे, सगळ्यांना माहिती आहे ना माझं किती प्रेम आहे, पण मला लांब राहताना खूप त्रास आहे. कारण तुम्ही त्या काही चुका केल्या होत्या, मी रोज सांगून जर तुम्ही ती गोष्ट ऐकत नसाल ना, तर मला त्रास व्हायचा. तर पालकांनी एक नम्र निवेदन, तुम्ही तुमच्या मुलांशी बोला. तुम्हाला मुलांना पण एक आवाहन आहे, कधीही कुठली गोष्ट झाली ना, भले ती चूक असू देत, पण आई वडिलांशी शेअर करायची. कुठली गोष्ट चुकून झाली तर ती ऍक्सेप्ट करायची आणि त्यांना सांगायचं की माझ्याकडून असं झालंय. आज म्हणजे जे विद्यार्थी, मी कोणाचं तर नाव नाही घेत बसणार, तर प्रत्येकाला वाटतं सर मी माझं नाव नाही घेतलं, पण तुम्हाला माहिती आहे सगळ्या पालकांना तुमच्या मुलांना, तुमच्या मुलाला उभा करण्याची कुंडली सांगू शकतो मी, एवढं प्रत्येक मुलाला ओळखतो मी. म्हणून ती मुलं आज मला म्हणतात की माझ्या आई वडिलांपेक्षा मला सर जवळचे, कारण मी त्यांच्याशी बोलतो, त्यांना वेळ देतोय. तर आज इथल्या पालकांना, माझे मित्र सगळ्यांना माहिती आहे की आम्ही, आणि हे शिक्षक म्हणलं माझा मुलगा यांच्याच ताब्यात होता, हेच माझ्या मुलाचे वर्गीय शिक्षक आहेत. तर अजून एक काम आपल्याला करायचंय. आजपासून ना तुम्ही जेव्हा जेव्हा जाल ना, तेव्हा आपल्या शाळेबद्दलची गोष्ट घडली पाहिजे. जसं योगेश पाटील सर म्हणतात की ही शाळा इतिहास जमा होणार नाहीये, तर ती इतिहास घडवणारी शाळा आहे. तर असा इतिहास घडवण्यासाठी आपली शाळा चालू राहिली पाहिजे. तर काय कार्यक्रमाचा दर्जा आहे, असे कार्यक्रम अशी मुलं करू शकतात.
मुख्य म्हणजे 4 माणसं एकत्र येऊ शकत नाहीत, म्हणजे 47 पोरं एकत्र येतात, त्यांच्यात असतील मनभेद असतील, पण बघा हा कार्यक्रम त्यांनी करून दाखवला. हे आपल्याला जमणार का मोठ्या माणसाला? अरे आपण बारीक सारीक गोष्टीमध्ये आपले वाद विसरत नाही. बघा ना, आपण अजून त्यांच्याशी बोलत नसतो, काय झालं असतं म्हणजे जाऊ असेल, बहीण असेल किंवा भाऊ असेल, मित्र असेल जुना, पण काहीतरी झालं असेल एखाद्या प्रसंगी, आहे का आपल्या डेअरिंगला सॉरी म्हणायचं? माझं पोरग येतो सगळ्यांना का सॉरी म्हणू शकतात? कडकडून मिठी मारलं एकमेकांना, जमणार का मोठ्या माणूस असताना? ते एवढी मोठी पोर आहेत माझी. आणि अजून शक्यतो म्हणजे जे तुम्हाला हवंय ना त्यांच्याकडून, तुम्हाला तुमच्या मुलाकडून मुलीकडून जे हवंय ना ते तुमच्यात ऐका बघा आणि तुम्ही ते आणा. सिरियस सांगतो, तुम्हाला जे हवंय ना, उदाहरणार्थ माझे मित्र इथं जे मला जिम बद्दल सांगत असतात, ते सांगतात किती व्यायाम करतात ती मुलं, व्यायाम करतात. म्हणून मग अशी मोहबर येत उदाहरण दिलं. त्याच्या आईने मला सांगितलं होतं की सर माझा मुलगा व्यायाम करायला लागला तुमच्यामुळे, का तर तो तुम्हाला रोज सकाळी बघतो सर व्यायामाला जातो, त्याच्यासमोर राहिला होतो मी रोज सकाळी. सर व्यायाम, मी सांगितलं नाही व्यायामाला जायचं, त्याला पाहिलं आणि तसं तुम्ही पण करा ना. मग तुमची इच्छा असेल तुमच्यामुळे व्यायाम करा, तर तुम्ही त्यांना सूर्यनमस्कार घालता दिस. पहाटे उठा, मोबाईलचा वेळ कमी. तुम्ही त्यांना सांगायचं मोबाईल कमी वापरा, आपण मोबाईल जास्त वापरतो, नाही चालणार. बिंदास जगायला शिकायला हरकत नाहीये. तुम्हाला माहितीये मी ऐकलं घाबरत, मला जे वाटतं तेच मी करतो. मला माझ्या मुलाचं पप्पा तुम्ही एवढ्या तर कशाला घेते आपली बाईक, मला तीच बाईक घ्यायची. मुलांना सांगितलं तुम्हाला जे वाटतं ते करायचंय. म्हणून तर मग अशी मी हिंदी तरी सांगितलं की ते लोकांना काय वाटतं तुम्ही करून, तुम्हाला जे वाटतं ते करायचंय. कारण आयुष्य एकदाच मिळणार आहे. लाईफ इज व्हेरी ब्युटिफुल, यू मेक इट मोर ब्युटिफुल. तुम्ही त्याला अजून सुंदर करायचंय, कारण का प्रत्येक दिवस परत हा येणार नाही आयुष्यात आपल्याला. म्हणून तो दिवस जगायचा आहे, खूप अभ्यास करायचा आहे, मोठं व्हायचं आहे आपल्याला. मुद्दा विसरू नये म्हणून मी 2-3 मुद्दे यात एक टाईप केले, जस्ट होल्ड. लेख काय लिहिलेत बघा ना, काय म्हणजे आपल्याला पण लिहिता येणार एवढे लेख मुलांनी लिहिलेत. मी 2-3 लेख, मला एक लेख असं बाहेरून ऐकलं की हा लेख छान लिहिलाय, या मुलीने एवढं छान लिहिले, कविता लिहिली. मला ना असं वाटतं की मला 2 वर्ष कमी पडली या पोरांसाठी. अजून एक 2-4 वर्ष मला मिळालं ना तर मी अजून काम करेन यांच्यावरती. बघा ना, आता मला कळालं की कोण किती ते भारी. मग माझी चालली पोरं बाहेर होता. त्यामुळे आता तुमच्या ताब्यात आहेत ती मुलं, माझी सगळी. तुमची मुलं माझ्या ताब्यात होतं, माझी मुलं तुमच्या ताब्यात आहेत. त्यांना नीट जपा बरं का, सांगतो तुम्हाला. खूप हळवी आहेत. बघा ना, तुम्हाला वाटत का तुमचा मुलगा तुम्हाला सॉरी म्हणून रडेल बिडेल, तू तुमच्याशी नाही बोलला तेवढं तो आमच्याशी मित्रांशी मैत्रिणीशी बोलतो. तर तुम्ही त्यांना तर नीट हँडल करा प्लीज. आम्हाला एवढा स्वॅग जोश कुठे यांच्याकडून येतो. काय कार्यक्रम झाला, मला पुढची आता काय माझी 10-12 वर्ष राहिली असेल ना, ती 10-12 वर्ष या एका कार्यामध्ये मला तू एनर्जी पुरणार आहे. मला आज रविवार सकाळी 8 ते 4 ड्युटी लागली होती. माझं डोकं सटकलं होतं की अरे माझा रविवार आहे, मला माझे खेळ आहे. त्यांना माहिती पोरांना मला नाही, मला व्यायाम करायला वेळ मिळाला किंवा खेळायला मिळाला तर मला त्रास होतो. मला सगळं बुडलं ते आज. पण मला एक दिवस मध्ये एक स्वप्न होतं, मला NCCचा ऑफिसर व्हायचं होतं. मला एक दिवस ते म्हणतात ना एक दिन का चीफ मिनिस्टर, तसं मला एक दिवस ANO व्हायला मिळालं होतं आज. मी असला कडक मध्ये आलो होतो ना, त्या पोरांना माहिती इथनं दौडकेचल करताना घेतलं. अख्खं पब्लिक माझ्याकडे बघत होतं, माझी पोरांना बघत होते सगळे युनिफॉर्म मध्ये, आणि मी त्यांच्या पुढे पळताना तिथली युनिटमध्ये म्हटलं काय एवढं भारी एकदम. म्हणून मी तो चान्स घेतला. म्हणजे मी नाही आहे त्यांचे ANO, मी त्यांचे NCC ऑफिसर नाही, पण मला एक चान्स मिळाला आणि तुम्ही घेतला. मी इंग्लिश मोठ्या माणसांना पण शिकवतो. कधी कधी ना एक उदाहरण म्हणून सांगतो की मला एक दिवस ते म्हणतात ना एक दिन का चीफ मिनिस्टर, तसं मला एक दिवस ANO व्हायला मिळालं होतं आज. मी असला कडक मध्ये आलो होतो ना, त्या पोरांना माहिती इथनं दौडकेचल करताना घेतलं. अख्खं पब्लिक माझ्याकडे बघत होतं, माझी पोरांना बघत होते सगळे युनिफॉर्म मध्ये, आणि मी त्यांच्या पुढे पळताना तिथली युनिटमध्ये म्हटलं काय एवढं भारी एकदम. म्हणून मी तो चान्स घेतला. म्हणजे मी नाही आहे त्यांचे ANO, मी त्यांचे NCC ऑफिसर नाही, पण मला एक चान्स मिळाला आणि तुम्ही घेतला. मी इंग्लिश मोठ्या माणसांना पण शिकवतो. कधी कधी ना एक उदाहरण म्हणून सांगतो की आपण इतकं चांगलं केलं पाहिजे कधी गोष्ट ना, की आपल्यामुळे एखाद्या माणसाने एखादी गोष्ट कंटिन्यू केली पाहिजे. उदाहरणार्थ काल मला एका मुलीचा मेसेज आला की सर ना मी हे ऑनलाईन इंग्लिश कधी शिकणार नव्हते, पण ज्या प्रकारे तुम्ही शिकवलं ना, तर माझी घरातले म्हणजे तू 10वी-12वी पण जेवढा अभ्यास केला तेवढा स्पोकन इंग्लिशचा अभ्यास करतेस. तर ही एनर्जी कुठे येते माहिती का, ही एनर्जी यांच्याकडून येते. यू ऑल आर माय एनर्जी सोर्स. हा जोश हा स्वॅग हा तुमच्याकडून आम्हाला येतो. सुंदर कार्यक्रम झालाय. आणि आता एक शेवटची गोष्ट ऐकायची, तर हे टीमवर्क तुम्ही खूप चांगलं केलेलं. म्हणजे इतक्या मोठा कार्यक्रम टीम न करणं हे खरंच मोठ्या माणसांना पण असे तुम्ही करून दाखवलं. तुम सगळ्यांचं अभिनंदन मुलांना. सोशल हेल्थ मी तुम्हाला सांगितलं, मैत्री चांगली करायची आहे. इंटेलेक्च्युअल हेल्थ म्हणजे रोज पुस्तकं वाचायचे.
पण हेल्थ म्हणजे फक्त आपल्या बॉडी बिल्डर नाही व्हायचं, बरोबर आहे ना? तर फिजिकल हेल्थ, इंटेलेक्च्युअल हेल्थ, सोशल हेल्थ ह्या गोष्टी पण आपल्याला पाळायच्या. शेवटची खूप खाजगी गोष्ट आहे, पण तरी मी सांगणार आहे. मला ना लहानपणापासून ना बहीण हवी होती. आम्ही 3 भाऊ, बहीणच नाही आम्हाला. नंतर लग्नानंतर म्हणलं तेव्हा एक मुलगी पाहिजे, पण आम्ही स्वतः ठरवलं होतं की जे काही होईल एक मुलगी किंवा मुलगा. आता हरकत नाही, वेदांत चांगला मुलगा आहे, पण तरी एक खंत अजून त्यालाही मी म्हणजे त्रास होतो. असं का म्हणतात? एक मुलगी पाहिजे होती. तुम्हाला खोटं वाटेल, खूप खाजगी गोष्ट आहे, तुम्ही कोणाला बोलू नका की मी अक्षरशः माझ्या घरात त्याच्यामध्ये एक मुलगी ॲडॉप्ट करूया आपण, मुलगी पाहिजे. पण ना आता मी तो विषय बंद केला. 11 पोरी आहेत, बरोबर आहे ना? तुमच्यासाठी पण रडणार एवढ्या पोरी माझ्यासाठी रडतात त्या. कशाला पाहिजे आणखी बाहेरची पोरी, बरोबर आहे ना? तर बघा, लक्षात घ्या की शेवटी आपलं गिव्ह अँड टेक आहे. रिस्पेक्ट दिला तर रिस्पेक्ट मिळणार आहे. माझ्या मुलांना मी ते सांगितलं रिस्पेक्ट द्यायचा म्हणून, त्यांनी माझ्या आचरणातून बघितले. शिपाई काका दिले ते मी त्यांच्याशी हसून बोलतो, त्यांना माहिती आहे. मी त्यांना सांगितले त्या काकांना थँक्यूच म्हणायचं वही देताना, बरोबर आहे की नाही? तर या गोष्टी आम्ही त्यांना शिकवलेल्या आहेत. तर या मुलींचे मुलांचे खूप आभार. खूप चांगला कार्यक्रम घेतला, मी आयुष्यभर कधी विसरणार नाहीये. मला खूप असं त्रास होत होता, मी खूप टाळत होतो कार्यक्रम. ते स्वतः पण कधी सन्मान विन्मान घेत नाहीत, आणि तिने असला एवढा मोठा कार्यक्रम मंगेशजींनी केला, तर सगळ्या पालकांनी केला ना. मी पार्किंगमध्ये येईपर्यंत आमचं होतं की आज जायचं का नाही जायचं, सिरियसली. कारण का आम्हाला स्वतःला जरा असं टेन्शन आहे व्यवस्थेचं, संपूर्ण मॅनेजमेंटचं, की काय काय म्हणतील काय. पण शेवटी आम्ही सगळ्यांनी विचार केला की काहीतरी डेअरिंग करूयात. हे म्हणले की आपण करूयात काहीतरी. पण खरंच आज असं वाटतं की खरंच बरं झालं आपण या कार्यक्रमात आलो. तर आमच्यामध्ये, आमच्या सगळ्यांमध्ये बघा, शिक्षकांमध्ये जो तुम्ही हा सगळा उत्साह, एनर्जी भरलाय ह्या कार्यक्रमाला, तुमचे कोटी कोटी आभार. थँक्यू सो मच.